नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा 7वा इन्स्टॉलमेंट किंवा 7वा हप्ता, हा हप्ता काल म्हणजेच 25 जानेवारी रोजी पडलेला आहे आणि हा हप्ता जवळपास 70 ते 75% महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आणि आज जे आहे 26 जानेवारी रोजी आणखी काय होतील. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यांच्या खात्यावर जमा झाला आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. याच्या अगोदरही मित्रांनो काही महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही. मग त्यांचासुद्धा हप्ता कधी जमा होणार असे सुद्धा प्रश्न विचारत होते. पण काही लोकांचा डिसेंबरचा सुद्धा मागील ज्याला हप्ता नाही आला त्यांनासुद्धा हप्ता मिळालेला आहे आता जानेवारीचा. आणि आता हे डिसेंबरचा सुद्धा हप्ता मिळालेला आणि जानेवारीचा सुद्धा 1500 रुपयाचा हप्ता मिळालेला आहे. तर ज्यांना नाही पैसे आले त्यांनी ऑनलाईन कसं चेक करायचं या व्हिडिओमधून आपण सविस्तररित्या सांगणार आहोत. तर लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची स्टेटस ऑनलाईन कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे यामध्ये आपण सविस्तररित्या माहिती घेऊ. तर लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्टेटस ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते पहा. तर तुम्ही ॲप्लिकेशन लाडकी बहीण दूतून या ॲपहून जर फॉर्म भरला असेल तर हा ॲप आता पोर्टल मित्रांनो चालत नाही आहे. याचं थोडं प्रॉब्लेम आहे, याच्यावर चालत नाही. पण स्टेटस कधी कधी दिसते. पण ऑनलाईन कशा पद्धतीनं ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्हाला पैसे आलेत किंवा नाही तुम्ही तुमच्या बँक अकाउंटून सुद्धा स्टेटमेंटसुद्धा काढून चेक करू शकता. तर याच्यामध्ये सर्व प्रोसेस दाखवलेले आहे. नारी शक्तिदूत ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्व काय दिसेल. पण यामध्ये थोडं माझ्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहे. याच्यामध्ये काय तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकत नाही. तुम्ही वेब पोर्टलवरून मित्रांनो अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करू शकता किंवा तुमच्या बँक अकाउंटला तुम्ही स्टेटमेंटच्या माध्यमातून चेक करू शकता. तर मग लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे पण पैसे आले नाही असं बऱ्याच जणांचं झालेलं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल. त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं आधार लिंक कोणत्या बँकेला लिंक आहे हे सर्वात अगोदर चेक करून घ्या. आधार लिंक ज्या बँकेला आहे त्याच बँकेला पैसे जाणार. आणि हेल्पलाईन नंबर जर कोणती बी माहिती घ्यायची असेल तर 181 या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. तर तुम्हाला एक प्रूफ दाखवतो की काल पैसे आलेले याचा, त्यामधून सर्व काही दिसेल. काल येस्टरडे म्हणजेच 12:18 लाडक्या बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे. हा माझ्या आईचं इको बँकेचा अकाउंट असल्यामुळं माझ्या इको बँकेला पैसे जमा झालेले या ठिकाणी टोटल बॅलेन्स आहे. आणि हे इको ऑनलाईन हे इको बँकेच्या अकाउंटला चेक करा असं म्हणत आहे. तर तुम्ही पाहू शकता कालच 12:18 महिलांच्या खात्यावर जवळपास 75% महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे. आणि नाही झालेल्या महिलांच्या खात्यावर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी जे आहे सर्वात अगोदर आपल्या बँकेला कोणतं खातं आहे आधार सीडिंग ते चेक करून घ्या. नसेल तर सीडिंग करून घ्या तरच पैसे मिळतील. त्याशिवाय पैसे मिळणार नाही आहेत. आय होप की तुम्हाला सर्व व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.